गाईस, तर संडे आहे आज आणि संडे असून पण आज आम्ही कॉलेजतर्फे आम्ही इंडस्ट्री व्हिजिटला आलो. तर हे सगळे आमचे क्लासमेट्स आहेत. आवाज येतोय का नाही माहीत नाही बरं का, पण येत असतील, होप्स आहेत. आपण सायन्स पार्कला आलो तर तिथे आपल्याला हे खूप सारे गोष्टी बघायला मिळत आहेत. ही पहिली मोटर गाडी आणि मोटरसायकल आहे. किती सुंदर आहे. आणि हे मोटर गाड्यांचे अनुक्रमांक. हे बघा गाईस, सगळे टाटा मोटर्सचे इंजिन्स आहेत. किती सुंदर आहे. सायन्स पार्कमध्ये सगळे टाटा मोटर्सच्याच कारचं सगळी जाहिरात दिसतीये. म्हणजे टाटा मोटर्सवाल्यांचंच आहे बहुतेक. आणि ते सगळ्या गाड्या आहेत. हे बघा, इव्हॉल्युशन, ह्युमन इव्हॉल्युशन सगळं दाखवलंय याच्यामध्ये. खूप सुंदर असं आहे. सगळं गाड्यांचे रिलेटेडच आहे. बघा काही गोंगल फिरत आहे. खूप सारी सापडलंय. मशीनचं नाव काय माहिती काय? सर्किट आहे. इथे आल्यानंतर मला असं वाटलं की मी फिजिक्सचा प्रॅक्टिकल शो करते, जे की आपल्याला स्कूलमध्ये कॉलेजमध्ये दाखवतं. किती सुंदर. आता फक्त याचे मीटर्स घ्यायचे बाकी आहेत. असं झोपलं आणि झोपून दिवसा तारे पाहणार आहोत. खूप सुंदर आहे. बघा सियार, बघा आमची वेडी सियार, बघा वेडी सियार, वेडी सियार. बघा हे 3D ॲनिमेशन वाला रूम किती सुंदर आहे. सगळं व्हाईट व्हाईट आहे, ब्लॅक ब्लॅक आहे. मला असं वाटलं आपण समोर बसायचं का. चल. तो इस शो में से आपको सूरज के बारे में अधिक जानकारी मिलने वाली है. तो अभी शो शुरू हो रहा है. थैंक यू. पृथ्वी पर एक नए दिन की शुरुआत. हमारे ग्रह पर सूरज उग रहा है. हमारा घर एक विशाल ब्रह्मांडीय रेगिस्तान में जीवन का एक नीला बिंदु, एकमात्र स्थान है जहाँ दिनमध्ये तारे बघून आलोय आम्ही. दिवसा तारे बघून आलोय. आणि बाहेर आल्यावर आम्हाला एक तिथे माऊ भेटली आहे, जी की माझ्या आधीच्या मांजरीसारखी दिसते. सो त्या आधीच्या मांजरीचं नाव सोनू होतं, तर मी हिला सोनूच म्हणणार. हे सोन्या झोपलाय. हे बघा किती छान झोपलंय आणि किती असं रिलॅक्स आहे. कसलं टेन्शन नाही, काय नाही, फक्त झोपा. और ये लड़की उसको और भी सुला रही है. मेरी हिंदी थोड़ी सी कच्ची है, फिर भी समझ लो. तो मैंने उठाया ना उसको, तो मैं ही सुला रही हूँ. झोपू शकते. चला वही तिकडे चला. आवाजाने उठली होती ना ती. किती क्यूट आहे, किती क्यूट. किती असावं क्यूट माणसानं. आम्हाला सायन्स पार्क मध्ये झुला मिळालाय आणि आम्ही तिघी जणी झुला झुलतोय. बघा नाही दिसत आहे ते. बघते आरू. पार्क मधनं आल्यानंतर ना, म्हणजे आम्ही पार्क मध्येच आहे, पण गार्डन मधल्या पार्क मधनं आल्यानंतर ना आता आम्ही 3D शो बघायला चाललोय. 3D शो सरांचा मोठा दाखव. तर गाईज आहे बघा आमचे सर. सायन्स पार्कमध्ये आपल्याला इथे DNA स्ट्रक्चरल मॉडेल पण मिळालंय, जे 2 वर्ष आपण अभ्यास करत होतो पुस्तकात, जे रिअलमध्ये बघायला मिळतं. हे 3D
ॲनिमेशन बघून वरती आलो आम्ही. आणि 3D ॲनिमेशन कसं होतं हे जर आम्हाला विचारलं तर आम्ही सांगू फालतू होतं, काहीच नव्हतं चांगलं. तर आता वरती तुम्हाला दाखवतो काय काय आहे. हे बघा, आम्ही ASMS वाले स्टुडंट. हे वरचं सेक्शन आहे जिथे ठीकठाक आहे. सायन्स पार्कमध्ये आम्हाला इथे होमवर्क मशीन मिळाली, तर तिथे आम्ही महाराजांचं आणि इथे प्रिन्सेस स्नो काय ते नाही फ्रोझन हां फ्रोझनचं आम्ही चित्र काढून घेतलं आहे. आणि तिथे खाली शीतल लावलेले आणि इथं राजा सुंदर. गाईज इथे आल्यानंतर मला असं वाटलं की मी फिजिक्सचा प्रॅक्टिकल शो करते, जे की आपल्याला स्कूलमध्ये कॉलेजमध्ये दाखवतं. किती सुंदर. आता फक्त याचे मीटर्स घ्यायचे बाकी आहेत. सायन्स पार्कवरनं घरी आलो आहे. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज याला लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका छान ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.